हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज पण आम्ही चाललेलो आहोत लग्नाला, कारण आता सध्या लग्नांचा सीझन आहेत आणि खूप सारे लग्न आहेत. तर मग चाललो आहे आता आम्ही लग्नाला. बहिणीच्या दिराचं लग्न आहे, निफाडकडे कुठे आहे. तर मग आम्ही सगळेच चाललेलो आहोत, आर्या बेबू मी आर्याचे आणि इथे नेहमीप्रमाणेच आमचं काहीतरी चाललं आहे, काहीतरी मस्ती करायचं का. म्हणजे बेबून आणि तर गाडीत येतात झोपणार, झोपली छानपैकी. आणि इकडे आम्ही चष्मे बिष्मे लावून स्टाईल बघितली की स्टाईल एकदम जबरदस्त. किडा जाईल मध्ये पुराणमध्ये ऑन झालेला आहे. आणि खूपच छान छान त्यांना आवडीचे मुलं असेल तर त्यांच्या पप्पांची स्टाईल मारता येतं इथे. आर्याच्या पप्पांचं म्हणणं की कधी असेही गाणे आपण ऐकले पाहिजे. आणि आता आम्ही कुठे आलेलो आहोत तर तुम्हाला माहितीच आहे, मागचं ब्लॉग ज्यांनी बघितलेले असतील आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आम्ही आलेलो आहोत चिंचोल्याला, माझ्या माहेरी. आणि इथनं मम्मी आपण त्यांनाही घ्यायचं आहे, कारण एकाच रस्त्याने येते आणि गाडीमध्ये जागाही आहे. तर त्यांना म्हटलं चला आमच्यासोबत. आणि साऊचंही चाललं होतं आजीबाबाकडे जायचं. तर हे बघा, बाहेरून उन्हासोबत हा हिरवा हिरवा रंग वडाचा आणि हे वातावरण अगदी सुंदर. फक्त उन्हात उतरायला नको नको वाटतं, असं बाहेरून बघूनच खूप छान छान वाटतं, कारण एकदम निरभ्र असं आकाश आणि हे झाडं वगैरे अगदीच छान. आणि इथे येतात राजा मामा आणि आर्याच्या पप्पांचे काहीतरी चाललंय, तुमची बहीण माझी बहीण असं तसं मस्ती मजाक चालू झालेला आहे इथे. आणि आता आम्ही निघालो सगळेच लग्नाला. आज मी पूर्ण बॅक साईडला आहे, कारण कधी बॅक साईडला बसायला मिळत नाही. तर म्हटलं चला आज एकदम शांती. आर्या बेबू तर चिंचोल्यालाच थांबलेल्या आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही निघालेलो आहोत. आणि ही तुम्हाला मी दाखवते माझी स्कूल. मी चिंचोल्यावरनं भाटगावला आम्ही सगळे पायी गेलेलो आहोत, सगळे बहीण भाऊ. आता एंड प्रेमपासनं झाला आहे, कारण तो आता ह्या लास्ट इयरला होता, 10th होता तो. ही बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगाव. जुन्या आठवणी ताज्या झाल्या अगदी, खूपच छान. आणि ह्याच वर्षी प्रेम जो आहे, म्हणजे ती जाधवांची शेवटची पिढी आहे भाटगाव शाळेमधली. आणि तो 90% 10th पास झालेला आहे. खूप छान मार्क्स मिळाले आहे. आणि हे किराणा दुकान, आम्ही खूप सारे चॉकलेट्स वगैरे घ्यायचं. आणि आता मी लास्ट
आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत लग्नाच्या ठिकाणी. ह्या वर्षाचं पहिलं लग्न आहे हे माझं. म्हणजे आम्ही लग्नांना गेलोच नाही कुठे, कारण कोणी नातेवाईकांचे लग्नच नाही. दरवर्षी कसं एक बहीण एक भाऊ कोणाचं ना कोणाचं लग्न असायचं, कारण मोठी फॅमिली होती, जॉईंट फॅमिली. आणि ह्या वर्षी नाही आहे, ह्या वर्षी ब्रेक मिळाला. तर नेक्स्ट इयरपासून लग्न चालू होतील पुन्हा आमच्या घरामध्ये. आणि गाडीत न उतरतात, अरे बापरे एवढं ऊन. आम्ही इतकं पटापट पळालो. आणि हे म्युझिक ऐकून कोणाकोणाला नाचायला होतं आहे मला नक्की सांगा, कारण मला तर होतं आहे बाबा. तुम्ही बघितलं असेल बाहेर नवरदेव मिरवणुकीचं चालू झालेली आहे. आणि आता मी आलो आहोत मंडपामध्ये. आणि इथे बरीच गर्दी आहे. खूप शोधून एंडला आम्हाला चेअर्स मिळाल्या. आणि आता हे नवरदेव नवरी आलेले आहेत मंडपामध्ये. आणि ह्या नवरदेव नवरीच्या मागे त्यांच्या करवल्या. आम्ही जेव्हा लहानपणी लग्नाला जायचं ना, या कलवऱ्यांकडे बघून असं विशेष वाटायचं, अरे बापरे नवरीच्या कलवऱ्या, वाव. पण आता काय वाटत नाही. आता मेकअप वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये इतका वेळ जातो की बाकीच्या गोष्टींकडे बघायलाही वेळ मिळत नाही. आणि आता इथे मंगलाष्टक आता चालू झालेला आहे इथे. आणि मंगलाष्टकच्या शेवटी आपले ब्राह्मणदादा सगळ्यांना, वऱ्हाडी वाजंत्री यांना सगळ्यांना सावधान करतात. आणि लग्न हे मी लावतोय याचंही काही आहे, त्या मंत्राचा काहीतरी अर्थच असणार. सगळ्यांनी सावधान व्हा असं तिथे काहीतरी आहे. आणि बघा तुम्ही एंडला सगळे सावधान वगैरे करून झाल्यानंतर फटाफट पूर्वीच्या काही ते दणादण लहान मुलांचे डोके डायरेक्ट जमिनीला टेकवायचे, कारण का तर नाही मांडव लागायला नको म्हणून. आणि खरं तर लग्नाला जायचं का गेली मी, तर मला माहिती होतं ह्या लग्नाला आमच्या सगळ्या बहिणी, मोठ्या मम्मींच्या आई मावशा या सगळ्याच भेटतील, कारण ह्याच निमित्ताने आम्ही सगळे एकत्र होतो. असं इतर वेळेला तर नाहीच नाही, जास्तीत जास्त सुट्ट्यांमध्ये. आणि इथे स्वातीचं चाललं आहे, इथे हिचं ब्लॉगिंग चालू झालेलं आहे म्हणून चाललं आहे व्हिडिओ काढायचं काम. तर हो, माझं ब्लॉगिंग करायचं काम मी कसं सोडणार नाही का, कारण एक संधी मिळते तर संधीचं सोनं मला करावंच लागेल. आणि मी माझ्या ऑडियन्सला रोज काय दाखवायचं, मी जे माझं डेली रुटीन आहे तेच दाखवणार. आणि इथे बच्चा पार्टीचं मस्त फोटो सेशनचं काम चाललं आहे. इकडे माई अरेंजमेंट करताना पण मुलं काही ऐकायला तयार नाही. इकडे मामा आणि भाची चाललं आहे काहीतरी मस्तीपैकी, त्यांची मस्ती चालली आहे. आणि इकडे हे बघा, चिल्लू पिल्लूंना काही घेणं देणं नसतं, मला चिप्स द्या, मला खायला प्यायला द्या आणि बस. आणि इकडे ॲज इट इज फोटो शूटचं काम चाललेलं आहे. एकदा लग्न झाल्यानंतर जो तो जास्तचे नातेवाईक घेऊन बसतो मस्त गप्पा मारण्यासाठी. आणि आता सगळं झालं, आम्ही जेवण वगैरे करून आणि आता आम्ही सगळे निघालेलो आहोत. इकडे स्वातीन ते पण त्यांच्या गाडीमध्ये निघालेले आहे. आणि आता आम्ही आलो आहोत चिंचोल्याला येताच आम्हाला कोण भेटली, ग्रंथा, कारण जागी होती ती, झोपलेली नव्हती. मग चाललं होतं मामांतांचं, बाबांतांचं चिडवायचं काम, की मामाची मुलगी सावला बोलले करतो की मामाची मुलगी. त्यांना बोलले इतके छोटे आहेत, यांना अशा गोष्टी नका बोलू, ते त्यांच्या बालपणात ते एकमेकांसोबत खेळणारच नाही आणि या गोष्टी करायलाच नाही पाहिजे. मामाची मुलगी, मामाचा मुलगा, हे ते, कारण एकदा समज आल्यानंतर मुलं एकत्र खेळतच नाही.
आणि इकडे साऊ आणि ग्रंथाचे काहीतरी चाललंय खेळायचं काम. आम्ही आता इथे थोड्या वेळ बसणार, सरबत चहा वगैरे जे आई देईल ते घेणार आणि आम्ही लगेचच निघणार, कारण घरी पण बरेच कामं पडलेले होते. सकाळचं आम्ही सगळे निघालेलो आणि आता चिंचोल्यावरनं पुन्हा आपल्या घरी जायला आम्ही सगळे निघालेलो आहोत. इथं बेबोराणी आता फुल एनर्जीमध्ये आहे, कारण चिंचोल्याला होती ना, ती लग्नात काही आलेली नव्हती ती आणि आर्या, त्याच्यामुळे फुल चार्ज आहे आता. घाटामध्ये बघा, वरती आकाशामध्ये ढग बघा, एक साईडला असं वाटतं पाण्याचे ढग भरलेले आहेत आणि एक साईडला असं वाटतं नाही हलके फुलके ढग आहेत. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन अगदी वेगळं आहे आणि सावली ऊन असा प्रकार चाललेला आहे. त्याच्यामुळे डोंगर अगदी शांत दिसतोय, अगदी सुंदर वाटतंय घाटातनं निघताना. आणि हाच घाट पावसाळ्यात अगदी छान असा होणार आहे. हे बघा केवढी छान ढगांची पूर्ण रास जशी वरती आहे. आणि पुढे गेल्यानंतर अजून एक चमत्कार झाला, तर एक साईडला पूर्ण काळे ढग आणि एक साईडला पूर्ण पांढरे शुभ्र ढग आणि काळ्या ढगातनं एकच असा सूर्याचा किरण बाहेर येतोय. ते बघून मला इतकं आश्चर्य वाटलं ना, मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला जसं मला जमेल तसं. हे बघा, मी तुम्हाला बोलत होती ना, हे तोच प्रकार आहे. हे बघा, म्हणजे इकडे दिसतंय ऊन बऱ्यापैकी आणि ह्या दुसऱ्या साईडला पूर्ण काळे ढग आणि त्यातनंच एक असं म्हणतो ना आपण, काहीतरी देवाची प्रकट वगैरे होतात त्यावेळेला जे उजेड वगैरे पडतो, असंच काहीतरी ते तिथे भासत, काहीतरी शक्ती आहे तिथे आणि ती तिथे आलेली आहे असं वाटत होतं तिथे. बघा ना तुम्ही, केवढं वेगळंच वाटतंय ते. आणि हे बघा, इकडे ढगांचा कलर बघा आणि तिकडे ढगांचा कलर बघा. म्हणजे एकाच फ्रेममध्ये वेगवेगळे प्रकार कॅप्चर झालेले आहेत आणि मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि संध्याकाळी आता आम्ही घरी येऊन ॲज इट इज सगळं काही आवरून आरती वगैरे करायला आलो. इथे आता आम्ही सगळे आरतीला आलेलो आहोत, बाबांची आरती. कारण हे एखादं रुटीन झालं आहे, रोजची आरती चालू झाली का, मी तरी एक दिवस असते एक दिवस नसते, पण मुलं आणि आर्याचे पप्पा तर रोजच असतात. खूपच छान. चला तर मग असा होता आज माझा संपूर्ण दिवस. माझा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. प्रीती ठाकरे माझ्या चॅनेलचं नाव आहे आणि अशा सुंदरशा वातावरणामध्ये मी माझ्या व्लॉगला आता इथे एंड करते. चला तर मग बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आणि या कधीतरी आमच्या अक्षय मठामध्ये बाबांच्या दर्शनासाठी. आणि हे मी काही मोमेंट्स माझे कॅप्चर केलेले आहेत.